श्रीमंत मुलगा जेव्हा खेड्यातली मुलगी जवळ लग्न करतो, हृदयस्पर्शी कथा ही ऐका. चा मुलगा होता, पण जेव्हा त्याने एका गरीब खेड्यातल्या मुलीशी लग्न केले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला मालमत्तेतून बेदखल केले. मग तो गावात राहायला आला. तिथे पती पत्नी दोघे मजुराची कामे करून आपला उदरनिर्वाह करू लागले आणि 1 वर्षानंतर देवाने त्याला मुलगा दिला. मुलगा मोठा झाला आणि शाळेत जाऊ लागला आणि अनेकदा घरी उशिरा आल्यावर तो म्हणाला की मी मित्राच्या घरी गेलो होतो. एके दिवशी रोहितचा मुलगा रात्रीपर्यंत घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू केला असता तो आजोबाच्या घरी असल्याचे समजले. त्यावेळी 10 वर्षानंतर रोहित जेव्हा त्याच्या वडिलांच्या घरी गेला तेव्हा समोरचे हृदय पाहून त्याचे डोळे ओले झाले, कारण रोहितचा दर्जा त्याच्या सर्व मित्रांमध्ये जास्त होता. आताही तो गावातल्या आपल्या फटक्या मित्रासोबत बसून पत्ते खेळत होता. त्यांनी रोहित जवळ यासाठी मैत्री केली होती, कारण त्यांना माहीत होते की रोहित श्रीमंत बापाचा मुलगा होता. तो कधीच आपल्या आजोबांना भेटायला गावी येतो. रोहित शहरात राहत असला तरी तो जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा तो भरपूर पैसे खर्च करत असे आणि त्याच्या भोळेपणामुळे त्याचे मित्र त्याला खूप लुटायचे. कधी कधी ते कॅमेऱ्याचा खेळ खेळत त्याला पराभूत करत असायचे, तर कधी पत्ते खेळून. आताही तो धाब्याच्या ठेवलेल्या पत्त्यावर पेच लावून तो खेळत होता. समोर पैसे ठेवले होते आणि चहाचे कप ही पडले होते. रोहितच्या मित्रांनी एकमेकांना इशारा करत अप्रमाणितपणे आपल्या खिशातून पत्ते काढून त्यांच्यासमोर फेकून. आता रोहितला वाईट वाटले. तो म्हणाला, आज माझे नशीबच खराब आहे. मी तिसऱ्यांदा हरवलो आहे. त्यांनी खिशातून उरलेले पैसे काढले तेव्हा. पण या वेळी त्याच्या मित्रांनी रोहितच्या नजरेपासून लपून फसवणूक केली. तेव्हा एका मुलीने खिशातून पत्ते काढणाऱ्या रोहितच्या मित्राचा हात पकडला. तेव्हा सर्वजण त्या मुलीकडे आश्चर्याने पाहू लागले. ती मुलगी खूप सुंदर होती. ती रोहितला सांगू लागली की हे तुझे मित्र नसून ते शत्रू आहेत. कधीपासून तुला फसवून जिंकत आहे. त्यांनी त्यांचे महत्त्वाचे पत्ते खिशात ठेवले आहे. हे ऐकून रोहितला त्याच्या मित्राचा राग येऊ लागला. त्याचे मित्र म्हणाले, आमच्यात येणारी तू कोण आहेस? ती म्हणाली, तुम्ही लोक बेईमान आहात. एखाद्या सभ्य माणसाशी बेईमानी करून त्याचे पैसे लुबाडताना तुम्हाला लाज वाटत नाही का? उठा इथून आणि निघून जा, नाहीतर मी गावच्या सरपंचांना सांगेन. हे ऐकताच ती मुलं लगेचच तिथून निघून गेली आणि ती मुलगी रोहितला म्हणाली, चांगला तरुण मुलगा आहेस. देवाने तुला अक्कल दिली नाही का की तू डोळ्याचा वापर करतो की नाही? कधीपासून आपल्या मित्राकडून मूर्ख बनत आहेस? एवढे बोलून ती मुलगी तिथून निघून गेली. परंतु जाता जाता रोहितच्या डोळ्यातील झोप उडून निघून गेली होती. रोहितला ती मुलगी आवडू लागली होती. ती गावातील एका शेतकऱ्याची मुलगी होती. गावात असलेल्या एका छोट्या स्कूलमध्ये ती मुलांना शिकवत होती. रोज शाळा सुटल्यावर ती तिच्या घरी जायची तेव्हा ती या धाब्यावरून जात असायची. तिची नजर एका मित्रावर पडली. गेली 3 दिवसांपासून हेच चालू होते की ते रोहितला